आव्हान. ज्या फुले दाम्पत्यांनी आपलं उभं आयुष्य बहुजनांचे लेकरं, तळागाळातले लेकरं शिकले पाहिजे म्हणून आपलं आयुष्य पणाला लावलं आणि शिक्षणाचं मोठं कार्य केलं. ते कार्य घेऊन आपण पुढे जात आहोत. परंतु नांदेडला 20 तारखेला बैठा सत्याग्रह होणार आहे. कशासाठी? मी नांदेडकरांना आवाहन करते, या ठिकाणी सर्व शाळा बंद 20 तारखेला राहणार आहे. कॉलेज 20 तारखेला बंद राहणार आहे. खाजगी क्लासेस 20 तारखेला बंद करण्याचं आव्हान मी संपूर्ण शिक्षण क्षेत्राला करत आहे. आपल्याला माहिती आहे, या देशाचे शिक्षण तज्ञ सोनम वांगचूक यांनी 21 दिवस आमरण उपोषण केलं, जीवाची बाजी लावून. आपल्याला माहिती आहे काय होती मागणी. या देशात नीट परीक्षा पारदर्शक व्हावं, नवीन शिक्षणाचं जे धोरण आहे ते पारदर्शक व्हावं, या देशामध्ये तळागाळातले लेकरं शिकावे आणि जे नीटचं जे काय आपल्या समोर जे गेल्या काही दिवसात जे प्रकरण घडलेलं आहे त्या विरोधामध्ये आपली नैतिकता समजून केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा. ही साधी जबाबदारी स्वीकारण्याचं आव्हान या ठिकाणी देशातल्या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं होतं. परंतु आपल्याला माहिती आहे ती नैतिकची जबाबदारी या सरकारमध्ये नाहीये. परंतु हिटलरचा सरकार असणाऱ्या या सरकारने काय केलं? वांगचूक यांचं उपोषण यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. जसं काय रातोरात गुंडगिरीप्रमाणे यांनी आपले पोलीस बांधव ह्या साध्या वेशामध्ये पाठवले आणि सकाळचा उजेड होत नाही, दिवस निघत नाही, सोनम वांगचूक यांना उचलण्याचं काम केलं आणि त्यांना हॉस्पिटल नेण्याचं कारण शोधून त्या ठिकाणचं आंदोलन हे मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण या देशात लोकशाही जिवंत आहे, या देशात संविधान जिवंत आहे, म्हणून आम्ही मागे हटणार नाही. मी वांगचूक याच ब्रीदवाक्य घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. या देशातला सगळा विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, महिला सगळे पेटून उठलेले आहेत की या देशाला न्याय पाहिजे. उद्याचा जे भविष्य आहे, या शिक्षण शिकून जे भविष्य घडवणार आहे, देश घडवणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही रणांगणात आहोत. हा आवाज देशभर बुलंद होतोय. म्हणून मी नांदेडच्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व युवकांना, सर्व महिलांना, सर्व कामगारांना आणि सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते. तसेच शाळा, कॉलेज, क्लासेसच्या सर्व माझ्या बांधवांना आवाहन करते, आपण 20 तारखेला ITI चौक, ज्या फुले दाम्पत्यांनी आपला प्राणपणाला लावून आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी काम केलं, यांच्या चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकापुढे आपण बैठा सत्याग्रह